थांबा, 15 जून नंतर कुंभ राशीच्या आयुष्यात जे घडणार आहे ना, ते पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. कारण पुढील काही दिवसात विश्व तुम्हाला 5 असे संकेत देणार आहे, जे सरळ सांगतील की तुमचं नशीब आता पूर्णपणे बदलणार आहे. काही लोकांना अचानक पैसा मिळेल, काहींच्या घरात मोठी आनंदाची बातमी येईल, तर काही लोकांच्या आयुष्यात अशी व्यक्ती येईल जी त्यांचं भविष्य बदलून टाकेल. पण सावधान, या 5 संकेतापैकी एक संकेतही जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर मोठी संधी तुमच्या हातातून निघून जाऊ शकते. आणि शेवटी मी असा एक गुप्त उपाय सांगणार आहे, जी केल्यावर शनिदेव स्वतः तुमचे नशिबाचे बंद दरवाजे उघडतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो. मंडळी नमस्कार मंडळी, मी काजल. स्वागत आहे तुमचं आपल्या खास राशी भविष्याच्या आणि एक जबरदस्त व्हिडिओमध्ये. आणि आजचा हा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मंडळी, 15 जून नंतर ग्रहाची अशी काही हालचाल सुरू होत आहे, ज्याचा थेट परिणाम कुंभ राशीच्या नशिबावर दिसणार आहे. अनेक दिवसापासून ज्या लोकांच्या आयुष्यात अडचणी, ताण, पैशाची कमतरता, अपयश आणि मानसिक त्रास सुरू होता, त्या लोकांच्या आयुष्यात आता मोठा बदल होण्याचे संकेत मिळत आहे. पण हा बदल अचानक होणार नाही. विश्व तुम्हाला आधी 5 खास संकेत देणार आहे. हे संकेत इतके जबरदस्त असतील की काही लोकांना अचानक शुभ बातमी मिळेल, काहींच्या घरात आनंदाचे वातावरण तयार होईल, तर काही लोकांना हातात अचानक पैसा येण्याचे योग तयार होतील. पण मंडळी, कुंभ राशी हे शनिदेवाची विशेष राशी मानली जाते आणि जेव्हा शनिदेव कृपा करतात तेव्हा गरिबालाही राजा बनायला वेळ लागत नाही. मात्र 5 जून नंतर काही गोष्टीकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं, कारण हा काळ जितका शुभ आहे तितका सावध राहण्याचाही आहे. तुमच्या आसपासचे लोक अचानक बदललेले दिसतील, त्यावर तुम्ही विश्वास ठेवत होता तेच लोक तुमच्यापासून दूर जाऊ शकतात. म्हणून घाबरू नका, कारण विश्व आता तुमच्या आयुष्यातील चुकीच्या लोकांना दूर करण्याचे काम करत आहे. मंडळी, या काळात तुमच्या आयुष्यात अशी एक घटना घडेल जी तुम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही. कारण लोकांना नवीन नोकरी मिळेल, काहींना प्रेमात यश मिळेल, तर काही लोकांचे अनेक वर्षापासून अडकलेले काम अचानक पूर्ण होईल. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे 15 जून नंतर कुंभ राशींच्या लोकांच्या चेहऱ्यावर पुन्हा एक आनंद दिसू लागेल. जे लोक आज दुःखी आहेत, ज्यांना वाटत होतं की आयुष्यात काहीच चांगलं होणार नाही, त्या लोकांसाठी हा काळ एक नवीन सुरुवात घेऊन येणार आहे. मात्र या बदलापूर्वी विश्व तुम्हाला काही संकेत देत आहे. जर तुम्ही हे संकेत वेळेवर ओळखले तर तुम्ही मोठ्या संकटापासून वाचू शकता आणि मोठ्या यशाकडे जाऊ शकता. आजचा हा व्हिडिओ आपण जाणून घेणार आहोत 15 जून नंतर कुंभ राशीच्या आयुष्यात कोणते 5 मोठे बदल होणार आहे, कोणते संकेत तुमचं नशीब बदलण्याची सूचना देतात, कोणत्या लोकांपासून सावध राहायचं आहे, आणि शेवट असा खास उपाय जो केल्याने शनिदेवाची कृपा तुमच्यावर कायम राहील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्ये सोडला तर तुम्ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मिस करू शकता. आणि हो मंडळी, जर तुम्ही खरे कुंभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा रहस्यमय आणि भविष्य बदलून टाकणारा प्रवास. मंडळी, 5 जून नंतर कुंभ राशीच्या आर्थिक परिस्थितीत एक मोठा बदल दिसून येणार आहे. गेल्या काही महिन्यापासून अनेक कुंभ राशीचे लोक पैशाच्या समस्येमुळे खूप त्रासात होते. कमाई होत होती पण पैसा टिकत नव्हता. काही लोकांवर कर्ज वाटत होतं, तर काहींची मेहनत असूनही त्यांना योग्य फळ मिळत नव्हतं. पण आता परिस्थिती बदलायला सुरू होणार आहे. ग्रहाची स्थिती सांगते की 15 जून नंतर अचानक धन लाभाचे योग तयार होत आहे. काही लोकांना अचानक नोकरी, मोठी संधी मिळेल, तर काहींना व्यवसायात मोठा फायदा होईल. त्याचे पैसे अनेक दिवस अडकलेले होते, त्यांना ते परत मिळू शकतात. पण मंडळी, विश्व आता तुमच्या मेहनतीचे फळ देण्याच्या तयारीत आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. या काळात तुमच्या आयुष्यात काही लोक असे येतील जे गोड बोलतील, पण स्वप्न दाखवतील, पण त्यांचा हेतू चांगला नसेल. म्हणून पैशाबाबत कोणावर लगेच विश्वास ठेवू नका. कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी नीट विचार करा. विशेष 15 जून नंतर 20 दिवसात काळ आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा ठरणार आहे. काही कुंभ राशीच्या लोकांना अचानक नवीन
उत्पन्नाचा मार्ग मिळेल. ज्या कामात आधी काहीच फायदा होत नव्हता त्याच कामात आता पैसा येऊ लागेल. काही लोकांना सोशल मीडियात ऑनलाईन कामातून दुसरी व्यक्तीकडून मोठी मदत मिळेल, कारण 15 जून नंतर नशीब साथ देईल, पण मेहनत करणाऱ्यांना यश मिळेल. मंडळी, कोणालाही उधार पैसे देऊ नका, कारण दिलेला पैसा परत मिळण्यात अडचणी येऊ शकतात. तसे रात्री उशीर नकारात्मक विचार करणे बंद करा, कारण तुमची ऊर्जा जितकी सकारात्मक राहील तितक्या वेगाने धनलाभाचे मार्ग उघडतील. मंडळी, 15 जून नंतर कुंभ राशीसाठी आर्थिकदृष्ट्या एक नवीन सुरुवात होणार आहे. ज्यांनी खूप संघर्ष केला आहे त्यांच्यासाठी आता वेळ बदलण्याची सुरुवात झाली आहे. मंडळी, 15 जून नंतर कुंभ राशीच्या लोकांच्या नातेसंबंधामध्ये एक मोठी बदल दिसू शकत आहे. गेल्या काही महिन्यापासून अनेक लोकांच्या आयुष्यात गैरसमज, भांडण, तणाव आणि मनातील अंतर वाढत होतं. काही लोकांना आपल्या जवळच्या व्यक्तीकडून दुःख मिळालं, तर काही लोकांना एकटेपणामुळे आतून तुटणं चाललं होतं. पण आता ग्रहाची दिशा बदलत आहे आणि त्याचा परिणाम थेट तुमच्या प्रेम जीवनात होणार आहे. मंडळी, 15 जून नंतर काही कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात अशी व्यक्ती येईल जी त्यांच्या आयुष्यातील नवीन दिशा देईल. ही व्यक्ती अचानक भेटू शकते, सोशल मीडियावरून संपर्क होऊ शकतो किंवा जुनी ओळख पुन्हा जवळ येऊ शकते. त्यांचे प्रेम संबंध तुटण्याच्या मार्गावर आहेत, त्यांच्यात पुन्हा संवाद होण्याचे योग आहे. पण इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. या काळात रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचं आहे, कारण एक छोट्याशा शब्दामुळे मोठं नातं तुटू शकतं. मंडळी, कधी कधी आपण ज्या लोकांवर सर्वात जास्त प्रेम करतो त्यांनाच आपण नकळत दुःख देतो. म्हणून 15 जून नंतर शांत राहण्याचा प्रयत्न करा, समोरच्यांचं ऐका आणि नात्यामध्ये अहंकार आणू नका. काही लोकांच्या घरात लग्नाची चर्चा सुरू होऊ शकते, तर काही लोकांना घराकडून चांगली बातमी मिळू शकते. विशेष जे लोक खूप दिवसापासून योग्य जोडीदाराच्या शोधात आहे त्यांच्यासाठी हा काळ शुभ संकेत देत आहे. मंडळी, विश्व आता तुमच्या आयुष्यातून चुकीच्या लोकांना दूर करत आहे. म्हणून अचानक काही लोक तुमच्यापासून दूर जात असतील तर दुःखी होऊ नका, कारण प्रत्येक दूर जाणारी व्यक्ती नुकसान नसते. कधी कधी देव आपल्या आयुष्यात जागा रिकामी करतो जेणेकरून योग्य व्यक्ती येऊ शकते. 15 जून नंतर काही लोकांना जुन्या प्रेमाची आठवण सतत येऊ शकते. अचानक जुने मेसेज, जुने फोटो किंवा आठवणी समोर येऊ शकतात. पण मंडळी, भूतकाळात अडकून राहू नका, कारण तुमच्यासाठी भविष्यामध्ये काहीतरी खूप मोठं सुंदर लिहिलेलं आहे. घरातील वातावरण हळूहळू सुधारेल. पूर्वी सतत भांडण होत होतं, पण आता शांतता वाटेल. आई वडिलांचे आशीर्वाद आणि घरातील मोठ्या व्यक्तींचे मार्गदर्शन तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. आणि लक्षात ठेवा मंडळी, 15 जून नंतर तुमच्या आयुष्यात जे बदल होतील ते फक्त नशिबामुळे नाही, तर तुमचे संयम आणि सहनशीलतेचं फळ असेल. मंडळी, 15 जून नंतर कुंभ राशीच्या आयुष्यात एक मोठा बदल होणार आहे, पण त्याचबरोबर काही गोष्टीपासून सावध राहणंही खूप गरजेचं आहे. कारण प्रत्येक वेळी तुमच्या प्रगतीमुळे आनंदी होणारे लोक आसपास नसतात. काही लोक असेही असतात जे तुमचं हसणं, तुमचं यश, तुमची प्रगती पाहू शकत नाही. गेल्या काही महिन्यापासून तुम्हाला असं वाटत असेल की काम होत नाही, अचानक बिघडतं, कोणत्याही कारणाशिवाय मन घाबरतं, घरात सतत नकारात्मक वातावरण आहे आणि प्रत्येक चांगल्या गोष्टीत अचानक अडथळे येत आहे. तर मंडळी, हे सर्व वाईट नजरेचे किंवा नकारात्मक ऊर्जेचे संकेत असू शकतात. पण आता परिस्थिती बदलायला सुरुवात होत आहे. 15 जून नंतर शनिदेव तुमच्या आयुष्यात न्यायदेवाचे काम सुरू करतील. जे लोक तुमच्या विरोधात आहे, जे तुमच्या मागं वाईट बोलत होते, तेच लोक आता हळूहळू दूर जायला लागतील. मंडळी, विश्व प्रत्येक गोष्ट पाहत असत आणि लोक तुम्हाला दुसरे त्रास देतात त्यांना त्यांच्या कर्माचं फळ नक्की मिळेल. म्हणून या काळात कोणाशीही भांडण करू नका, शांत राहा, कारण वेळ आता तुमच्या बाजूने फिरायला सुरुवात करत आहे. विशेष 15 जून नंतर रात्रीचे काही संकेत खूप महत्त्वाचे असतील. जर तुम्हाला वारंवार विचित्र स्वप्न पडत असेल, देवस्थान दिसत असेल किंवा एखादी जुनी व्यक्ती स्वप्नात दिसत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण विश्व काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. काही कुंभ राशीच्या लोकांना या काळात अचानक प्रवासाचा योग येऊ शकतो. हा प्रवास शुभही ठरू शकतो, पण घाई गडबडीत निर्णय घेऊ नका. तसे मंडळी, तुमच्या प्रत्येक प्लॅनबद्दल सर्वांना सांगणे बंद करा, कारण काही लोक तुमच्या प्रगतीला थांबवण्याचा प्रयत्न करू शकतात. म्हणून शांतपणे काम करा आणि यश मिळवण्यावर जगायला दाखवा.
15 जून नंतर तुमचे व्यक्तिमत्व बदलायला लागेल. लोक तुमच्याकडे वेगळे नजरेने पाहू लागतील. तुम्हाला बोलण्यात आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक दिसू लागेल. मंडळी, हे सर्व संकेत आहे तुमच्यावरती नकारात्मक ऊर्जा येत आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, या काळात देवावरचा विश्वास कधी कमी करू नका, कारण जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा वारंवार तुमचा हात धरून तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जातो. आणि कदाचित 15 जून नंतर तुमच्या आयुष्यात घडणारी एक घटना तुमचं पूर्ण भविष्य बदलून टाकेल. मंडळी, गेल्या काही महिन्यापासून कुंभ राशीच्या अनेक लोकांनी मानसिक आणि शारीरिक त्रास खूप सहन केला आहे. कधी अचानक चिंता वाटणे, कधी रात्री झोप न लागणे, तर कधी मन सतत नकारात्मक विचारांनी भरून जाणे. अनेक लोक बाहेरून हसत होते पण आतून पूर्णपणे तुटले होते. मंडळी, कधी कधी आयुष्यात असा काळ येतो जेव्हा माणूस स्वतःला हरवून बसतो आणि कुंभ राशीच्या काही लोकांसाठी मागचे काही महिने असेच गेले आहे. पण आता परिस्थिती बदलायला सुरुवात होणार आहे. 15 जून नंतर तुमच्या आयुष्यात एक नवीन ऊर्जा प्रवेश करणार आहे. मनातील भीती हळूहळू कमी होईल आणि अनेक दिवसांनी तुम्हाला आतून शांत वाटायला सुरुवात होईल. विशेष म्हणजे या काळात तुमचं मन आत्मेकडे जास्त आकर्षित होईल. काही लोक मंदिरात जाणं वाढतील, काही लोक मंत्र जप सुरू करतील, काही लोक एकांतात बसून स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करतील. मंडळी, ही गोष्ट संकेत आहेत की विश्व आहे हे तुमच्या आत्म्याला मजबूत करण्याचं काम करत आहे. 15 जून नंतरची सकाळची वेळ तुमच्यासाठी खूप शुभ ठरणार आहे. जर तुम्ही सूर्योदयाच्या आधी उठलात तर तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा वेगाने कमी होते. विशेष पायाशी संबंधित गोष्टी तुमच्यासाठी खूप शुभ ठरतील. नदी, पाऊस किंवा पायाजवळ एक गोष्ट तुमच्या येऊन बसेल. पाण्याजवळची वेळ घालवण्याने मन शांत होईल. काही कुंभ राशीच्या लोकांना या काळात जुन्या आजारापासून आराम मिळू शकतो, तर काही लोक आपल्या शरीरात आरोग्याकडे पुन्हा लक्ष द्यायला सुरुवात करतील. पण मंडळी, एक गोष्ट अजिबात दुर्लक्ष करू नका, राग आणि जास्त विचार करणे योग्य नाही. जे लोक सतत भूतकाळाचा विचार करतात त्यांना पुढे जाणं कठीण होतं. म्हणून 15 जून नंतर स्वतःला बदलण्याचा निर्णय घ्या आणि वाईट आठवणी सोडा आणि नवीन सुरुवात करण्याची तयारी ठेवा. या काळात तुम्हाला काही विशेष संकेतही मिळू शकतात. अचानक मन शांत वाटणं, एखादा मंत्र सतत ऐकू येणं, देवाकडे आकर्षण वाटणं किंवा एकटं राहून आनंद होणं, हे सर्व संकेत आहे तुमच्या देवाची कृपा हळूहळू वाढत आहे. आणि लक्षात ठेवा, जे लोक आतून मजबूत होतात त्यांना बाहेरची कोणतीही ताकद हरवू शकत नाही. 15 जून नंतर एक राशीच्या आयुष्यात फक्त बाहेरचे बदल होणार नाही, तर आतूनही एक नवीन व्यक्तिमत्व जन्म घेणार आहे. तर मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत 5 खास आणि रहस्यमय संकेत 15 जून नंतर कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात दिसू लागतील. हे संकेत साधे वाटेल, पण ज्यांना अनुभवायला मिळतात त्यांच्या आयुष्यात काहीतरी मोठं बदलायची सुरुवात होते. जर यापैकी काही संकेत तुम्हाला दिसत असेल तर समजा विश्व तुमच्यासाठी नवीन दार उघडत आहे. संकेत नंबर 1, अचानक शुभ बातमी मिळणे. मंडळी, 15 जून नंतर अचानक एखादा फोन, मेसेज किंवा बातमी तुमच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. हा संकेत सांगतो की तुमची वाईट काळ आता हळूहळू संपत चालला आहे. संकेत नंबर 2, वारंवार खास नंबर दिसणे. जर तुम्हाला सतत 11, 222, 223, 777 किंवा 999 सारखे नंबर दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे नंबर विश्वाकडून मिळणारे संकेत मानले जातात. तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं आणि सकारात्मक घडणार आहे. संकेत नंबर 3, स्वप्नात देवस्थान किंवा प्रकाश दिसणे. मंडळी, कुंभ राशीच्या लोकांना या काळात विचित्र पण शुभ स्वप्न पडू शकतात. मंदिर दिसणे, नदी किंवा दिवा, साधू, हे सर्व शुभ संकेत मानले जातात. याचा अर्थ तुमच्यावरची शक्तीची कृपा वाढत आहे. संकेत 4, अडकलेले पैसे किंवा अचानक धनलाभ. 15 जून नंतर काही लोकांना अचानक पैसे मिळू शकतात. जुने अडकलेले पैसे परत येतात. अनपेक्षित फायदा होणे, हे सर्व संकेत धनयोग हळूहळू सक्रिय होत आहे. संकेत नंबर 5, मन अचानक शांत होणे. मंडळी, हा सर्वात मोठा आणि शक्तिशाली संकेत आहे. जेव्हा तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊ लागते तेव्हा मन आपोआप शांत व्हायला सुरुवात करतं. पूर्वीच्या गोष्टींमध्ये तुम्ही खूप तणावात जात होता, कमी त्रास देऊ लागतील. मनात सकारात्मक विचार वाढतील आणि आयुष्यात अशा निर्णय गोष्टी होतील. हा संकेत सांगतो की तुमचं नशीब आता हळूहळू बदलायला सुरुवात झाली आहे. मंडळी, यापैकी जर तुम्हाला संकेत अनुभवायला मिळत असेल तर 15 जून नंतर तुमच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, वाईट विचारापासून दूर राहा आणि देवावर नाव द्यायला विसरू नका.
मंडळी, 15 जून नंतर कुंभ राशीच्या आयुष्यात अशी एक घटना घडणार आहे, त्यामुळे तुमचं संपूर्ण जीवन बदलू शकतं. तर मंडळी, काही लोकांसाठी हा काळ आनंद घेऊन येतो, तर काही लोकांसाठी हा काळ मोठं सत्य देणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 15 जून नंतर कुंभ राशीच्या आयुष्यात काहीतरी मोठे आणि वेगळे घडणार आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या 5 मोठ्या घटना. कामासाठी तुम्ही खूप दिवस मेहनत करत होता, पण सतत अपयश मिळत होतं, तेच अचानक यशस्वी झालं असेल. तेच तुमच्या जिथे बंद दरवाजे झाले होते, तेच अचानक नवीन संधी मिळू लागतील. काही लोकांना नोकरी, तर काही लोकांना परदेशात संबंधित शुभ बातमी. 15 जून नंतर धनप्राप्तीचे नवीन मार्ग उघडतील. अचानक एखादी व्यक्ती मदतीला येईल. पण कुंभ राशीच्या मंडळींनो, या काळात नवीन वाहन किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचा योग येऊ शकतो. 15 जून नंतर तुमच्या आसपासचे खरे खोटे लोक ओळखून येतील. मंडळी, 15 जून नंतर तुमच्या राशीची सुरू होणार आहे काळ साधा. हा काळ तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा आहे. 15 जून नंतर कुंभ राशीच्या आयुष्यात जो बदल सुरू होणार आहे, तो फक्त नशिबाचा खेळ नाही, त्या लोकांच्या संयमाचा परिणाम आहे ज्यांनी शांतपणे दुःख सहन केलं, लोकांचे टोमणे ऐकले, पण तरीही हार मानली नाही. विश्व प्रत्येक संघर्ष पाहत असतं आणि योग्य वेळ आली तर तो छोटासा उपाय तुमचं नशीब आणखीन वेगाने बदलू शकतं. शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. त्यानंतर शांत मनाने 108 वेळा ओम शनिचाराय नमः हा मंत्र म्हणा. हा उपाय सलग 7 दिवस करा. घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते, अडकलेले काम पूर्ण होतात, मानसिक शांतता वाढते आणि शनिदेवांची कृपा तुमच्यावर राहते. या काळात काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घाला, कारण दान केलेले चांगले कर्म हेच खरे नशीब बदलण्याचे मार्ग आहे. 15 जून नंतर तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अचानक बदलतील. जे लोक आज तुमचे दुर्लक्ष करत होते, तेच लोक उद्या तुमच्या यशाकडे पाहून आश्चर्यचकित होतील. त्यांना वाटेल की आता आयुष्यात काही उरलं नाही, त्यासाठी विश्वाचे नवीन दरवाजे उघडण्याच्या तयारीत आहे. पण लक्षात ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, राग आणि नकारात्मक विचारापासून दूर राहा आणि देवाचं नाव कधीच सोडू नका, कारण वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही आणि कदाचित 15 जून नंतर सुरू होणार आहे तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि जय शनिदेव नक्की लिहा मंडळी, कारण तुमची एक कमेंट सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकते. पुन्हा भेटू एक नवीन रहस्यमय राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हसत हसत राहा. तर मंडळी, राशी भविष्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला स्वामी भक्ती शक्तीला सबस्क्राईब करा आणि आपण अशाच एखाद्या राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. सर्वांना बाय.